मस्साजोग बीड येथील आदर्श सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ आणि मुख्य आरोपी वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटना आंबेगाव तालुका यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले। यावेळी मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत या हत्येचा तीव्र निषेध नोंदवला आणि आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी केली। या आंदोलनाच्या माध्यमातून सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी घेऊन तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात आणि गुन्हेगारांचा बंदोबस्त करून कायदा व सुव्यवस्था कायम ठेवावी अशी मागणी करण्यात आली। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि पवित्र भगवा ध्वज याला सर्वात प्रथम मानाचं वंदन। शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या सूचनेवरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि साहेबांच्या सूचनेवरून आंबेगाव तालुका शिवसेनेच्या वतीनं मंचरमधील या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये वाल्मिक कराडला मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी निषेध आंदोलन करण्याच्या निमित्तानं उपस्थित शिवसेनेचे तालुका प्रमुख, युवासेनेचे राज्य विस्तारक आणि शिवसेनेचे सर्वच प्रमुख पदाधिकारी, मी कोणाचा या ठिकाणी नामोल्लेख घेऊन कोणाचं नाव राहणार नाही यासाठी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। या ठिकाणी अतिशय शॉर्ट नोटीसवर सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले। सर्वात प्रथम पदाधिकाऱ्यांचं सहर्ष स्वागत। खरं तर ही घटना गेली 3 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी गाजते। साधारणतः नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये या ठिकाणी मस्साजोग गावामध्ये, बीड जिल्ह्यामधल्या मस्साजोग गावामध्ये एका पवनचक्कीच्या खंडणीच्या संदर्भामध्ये संतोष देशमुखांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप केला आणि याचा राग मनामध्ये धरून वाल्मिक कराड आणि त्याच्या सर्व साथीदारांनी या ठिकाणी एक कट रचून एक आदर्श सरपंच ज्याने खऱ्या अर्थानं मस्साजोग गावचा विकास केलेला होता, 10 वर्ष म्हणजे 2 टर्म सलग त्या गावचं नेतृत्व केलं, अशा एका आदर्श सरपंचाला अतिशय क्रूर आणि निवृत्तपणे त्याची हत्या करण्याचं पाप या ठिकाणी केलेलं आहे। काल परवा चार्जशीट या सर्व गुन्हेगारांच्या विरोधामध्ये दाखल झालेला आहे आणि त्या चार्जशीटमधल्या जर बाबी आपण सर्वांनी पाहिल्या तर त्या अतिशय धक्कादायक आहे। काल परवापासून सोशल मीडियावर काही फोटो त्या ठिकाणी झळकत आहेत। ते फोटो पाहिल्यानंतर हा किती क्रूरपणे या ठिकाणी त्यांचा खून झालेला आहे हे आपण सर्वजण पाहू शकतो। त्यांच्या अंगावरची एकही जागा अशी नाही की त्याच्यावर जखमा झालेल्या नाहीत। अतिशय क्रूरपणे त्या ठिकाणी त्यांची हत्या झालेली आहे। साधारणतः 29 नोव्हेंबरला त्या ठिकाणी केसच्या वाल्मिक कराडच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी बैठक होते आणि संतोष देशमुखांना संपवण्यासंदर्भामध्ये कट रचला जातो। 8 डिसेंबरला त्या ठिकाणी सर्व त्याचे सूत्रधार एकत्र येत आहेत आणि 9 डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण करून त्या ठिकाणी अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या केली जाते। ही हत्या झाल्यानंतर त्यांच्या तोंडामध्ये त्या ठिकाणी लघवी करण्याचं पाप या मंडळींनी केलेलं आहे आणि अतिशय मानवतेला काळीमा फासणारी ही सगळी प्रक्रिया या माध्यमातून यांनी घडवलेली आहे आणि म्हणून अशा नराधमांना त्या ठिकाणी निश्चितपणानं फाशी झाली पाहिजे। आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहोत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांना मानणारे शिवसैनिक आहोत। जरी त्या ठिकाणी आमचा पक्ष सत्तेमध्ये असला तरी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे तत्व बाळासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे। म्हणून जरी सत्तेमध्ये असलो तरी देखील शिवसैनिक त्या ठिकाणी निश्चितपणाने या प्रशासनावर आणि शासनावर दबाव आणू पाहत आहे आणि या वाल्मिक कराड जो ह्या संपूर्ण घटनेचा सूत्रधार आहे त्याला त्या ठिकाणी मरेपर्यंत फाशी शिक्षा झाली पाहिजे। कल्याणमधली घटना आपण सर्वांनी पाहिली। माननीय एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि कल्याणमध्ये आपल्या एका लहान मुलीवर त्या ठिकाणी बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील सरकारनं त्या ठिकाणी एन्काउंटर करून त्याचा ऑन द स्पॉट फैसला त्या ठिकाणी पाडला। काल परवा तुम्ही स्वारगेटची घटना बघितली असेल। आमच्या कदम साहेबांनी त्या ठिकाणी गृहराज्यमंत्र्यांनी योगेश कदम साहेबांनी लक्ष घातलं आणि 2च दिवसात त्या ठिकाणी त्या आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। अशा पद्धतीनं या महाराष्ट्राच्या पोलिसांना जर स्वातंत्र्य दिलं, त्यांना जर मोकळेपणानं काम करू दिलं तर ते कुठलाही आरोपी त्या ठिकाणी मोकाटपणे फिरू शकणार नाही। म्हणून मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि संपूर्ण सरकारला त्या ठिकाणी विनंती करतो की या आरोपीला जे कोणी पाठीराखण करत होते, ताईंनी सांगितलं की धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय, आता या वाल्मिक कराडला कोणी वाचू शकणार नाही। त्यामुळे आमची एकच मागणी आहे की या वाल्मिक कराड आणि त्याच्या सर्व साथीदारांना मरेपर्यंत फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि या
संपूर्ण टोळीचा आम्ही आंबेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि त्याला जोडे मारून आंदोलन करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना पक्षाच्या वतीनं जो बीडमध्ये मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोषजी देशमुख साहेब यांचा जो निर्घृणपणे हत्या झाली त्या संदर्भात अगदी एक 10-15 मिनिटांच्या आत शिवसैनिकांनी निर्णय घेऊन त्या कृतीचा निषेध करण्यासाठी आज माझे सर्व शिवसैनिक बांधव माझ्याबरोबर आहेत. जसं बाळासाहेब ठाकरेंची शिकवण होती की चुकेल चुकीला माफी नाही, आणि आज आतापर्यंत 3-4 महिन्यात शासनाने जी गुन्हेगारांना पाठीशी घातला आहे त्या वाल्मिक कराडला तो स्वतःहून ज्यावेळी संपूर्ण टीम त्याच्या मागावर असताना तो सापडत नाही आणि स्वतःहून सरेंडर होतो, म्हणजे याला कुठंतरी एक सपोर्ट आहे. आणि ह्या वाल्मिक कराडला फक्त आणि फक्त मरेपर्यंत फाशीची शिक्षाच झाली पाहिजे. आज मी एक आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे पण अभिनंदन करते की आज का होईना त्यांनी आज मुंडेंचा राजीनामा घेतलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मसाजोगचे सरपंच यांना फक्त एका सिक्युरिटीच्या गार्डच्या मध्यस्थीसाठी त्यांनी ते फक्त हे केलं. त्याच्या महाराणी प्रकारे किरकोळ कारणावरनं जर जसा आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबाने असा क्रूरपणे हत्या केली तशा अगदी क्रूरपणाने संतोषजी देशमुख साहेबांची हत्या केलेली आहे. त्यामुळं ह्या नराधमाला अजिबात सोडता कामा नये आणि त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याला मरेपर्यंत फाशी मिळावी यासाठी आंबेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही तीव्र निषेध व्यक्त करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आंबेगाव तालुका शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक वेगळं आंदोलन या ठिकाणी आज आपण बघतोय. गेले महिनाभर बीड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकरण सर्वांना माहिती आहे. मसाजोग गावचे आदर्श सरपंच संतोषांना देशमुख या भागामध्ये एक आदर्श काम सरपंच म्हणून त्यांनी केलेलं आपण सगळ्यांनी बघितलं. आणि हम करे सो कायदा म्हणजे जणू काही आम्ही म्हणजे त्या भागाचे राजे आहोत आणि स्वतः मुघल असल्यासारखा दबदबा ज्यांचा राहिला त्या वाल्मिक कराड टोळीने अगदी कट रचून त्या आदर्श सरपंचाची हत्या केली. आणि हत्या केल्यानंतर समाज माध्यमांच्या समोर आव दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला सांगितलं की मी या प्रकरणामध्ये दोषी नाही आणि जो दोषी असेल त्याला तुम्ही फासावर लटकवा. आणि पोलिसांनी देखील त्या प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि काल तुम्ही बघितलं असेल की चार्जशीटमध्ये मुख्य आरोपी म्हणून हा वाल्मिक कराड, हा वाल्या, हा बडवा त्या ठिकाणी मुख्य आरोपी आहे. आणि मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला आदरणीय सरपंच साहेबांचे फोटो बघितले अक्षरशः महाराष्ट्र रडला, दाय मोकळून रडला. अगदी त्याच्या अंगावर इतके वार केले की अक्षरशः शरीर सुद्धा ओळखू येत नव्हते अशी छिन्न विच्छिन्न अवस्था त्यांनी केली. आणि मग या वाल्मिक कराड आणि त्यांच्या सर्व टीमला खुश करण्यासाठी जे मारेकरी होते त्यांनी अक्षरशः त्यांच्या अंगावर लघवी देखील पाप केली. म्हणजे बोलताना देखील मला आज रडू कोसळतंय. अशा या नराधमाला फाशी झाली पाहिजे म्हणून राज्यभर आंदोलन सुरू आहेत. सकाळी 11:30 वाजता आमच्या युवा सेनेचे सचिव आदरणीय पूर्वेशभाई सरनाईक यांचा फोन आला की पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीनं मोठं आंदोलन झालं पाहिजे आणि हा जो नराधम आहे हा महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघणारा नराधम आहे, याला फाशी आणि फाशीच झाली पाहिजे. आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची एकच शिकवण आहे, तोंड वाजवून जर न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा, पण न्याय हा झालाच पाहिजे. या उक्तीप्रमाणे शिवसेना जरी सरकारमध्ये असली, भाजपची सरकार, भाजपचा शिवसेना राष्ट्रवादी तिघांचं सरकार आहे, परंतु हा भडवा या तिघांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करून त्या ठिकाणी करोडो रुपये या हरामखोराने मिळवलेले आहेत. आणि अशा प्रवृत्ती या महाराष्ट्रातून हद्दपार केल्या पाहिजे, महाराष्ट्रातून यामध्ये या प्रवृत्ती ठेचल्या पाहिजे. म्हणून आंबेगाव तालुका शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि
युवा सेनेच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देतो. कारण ज्या वेळेला आवाज होईल, ज्या वेळेला संघर्षाची तुमच्या परिस्थिती निर्माण होईल, त्यावेळेला तुम्ही सरकारमध्ये असा किंवा नसा, तुम्ही सर्वात अगोदर धावून गेलं पाहिजे. या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीला तुम्ही पात्र ठरलात आणि मी आपल्याला विनंती करतो, या बडव्याला तुमच्या चपलेने चोपून काढा, जेणेकरून कुठल्या माय भगिनीकडे, कुठल्या लोकप्रतिनिधीकडे पोट करण्याची हिंमत पुढच्या काळामध्ये या कुणाची होणार नाही. एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स. आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील. आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67.